माझं नाव अदित, वय 29 वर्ष. दिसायला ठीकठाक आणि एका नामांकित बहुराष्ट्रीय MNC कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. माझं आयुष्य नेहमी एका ठराविक चौकटीत चालणारं होतं. वेळेवर ऑफिसला जाणं, काम करणं आणि घरी येणं या पलीकडे माझं जग नव्हतं. पण काही गेल्या वर्षापासून माझ्या आयुष्याची चौकट अशी मोडली, आज मी स्वतःलाच आरशात पाहताना ओळखू शकत नाहीये. माणसाच्या भावना कधी कशा कोणत्या वळणावर बदलतात त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे माझं आजचं आयुष्य. माझा लग्न तन्वीशी झालं होतं. कॉलेजपासून आमचं एकमेकावर प्रेम होतं. घरच्यांची संमतीने मोठ्या थाटामाटात लग्न केलं. लग्नानंतर 2 वर्ष जणू स्वर्गासारखी होती. तन्वी अतिशय हसमुख, चंचल आणि घराला घरपण देणारी मुलगी होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एका दुर्दैवी शनिवारी आम्ही महाबळेश्वरहून परत येत असताना आमच्या कारला भीषण अपघात झाला. त्या काळोखा रात्री मोठ्या ट्रकने आमच्या गाडीला जोरदार धडक दिली. तो अपघात इतका भयानक होता की तन्वीने माझ्या हाताचा शेवटचा श्वास घेतला. मला किरकोळ जखमा झाल्या, पण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद त्या अपघाताने कायमचा हिरावून नेला. तन्वींच्या जाण्याने मी पूर्णपणे कोलमडलो. मी निराश डिप्रेशनमध्ये गेलो. ऑफिस सोडलं, लोकांशी बोलणं बंद केलं. त्या अंधाऱ्या खोलीत मी स्वतःला कोंडून घेतलं होतं. पण त्या भयानक अंधारात मला सावरणारी, माझ्या हाताला पकडून मला पुन्हा प्रकाशांगणे आणणारी एकच व्यक्ती होती, माझ्या सासूबाई म्हणजे शालिनीजी. शालिनीजी दिसायला अत्यंत देखण्यात सुरक्षित आणि पन्नाशीत असूनही त्या अत्यंत डौलदार व्यक्तिमत्वाच्या महिला. तन्वीच्या जाण्याने त्यांनी मला एकुलती एक मुलगी गमावली होती, तर मी माझी अर्धांगिनी. आम्ही दोघेही एकाच दुःखाच्या महापुरात वाहत होतो. शालिनीजीचे पती खूप वर्षापूर्वीच वारले होते, त्यामुळे तन्वी हाच एकमेव आधार होता. आता तीही गेल्यामुळे मुंबईच्या घरात अगदी एकट्या पडल्या होत्या. एक दिवस मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांची अवस्था पाहून माझं काळीज हळहळलं. ज्या माऊलीने मला आपली मुलगी दिली, तिला या वयात असं एकटं सोडणं मला योग्य वाटलं नाही. समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणेल, काय विचार करतील याचा कोणताही विचार न करता मी त्यांना माझ्या फ्लॅटवर घेऊन आलो. मला वाटलं आम्ही दोघे एकत्र राहिलो तर एकमेकांचं दुःख थोडं कमी होईल. सुरुवातीला काही महिने फक्त अश्रू आणि तन्वीच्या आठवणीत गेले. घरामध्ये फक्त शांतता असायची. पण हळूहळू काळ सरकत होता. दिवस बदलत होते आणि दिवसासोबत आमच्या नात्यात तर रंगही बदलत होता, ज्याची कल्पना कदाचित आम्हा दोघांनाही नव्हती. अद्वैतचा चहा ठेवला, यावरून घे, ऑफिसला जायला उशीर होईल. शालिनीजींचं ते मखमली आणि शांत आवाज सकाळी माझ्या कानावर पडायचा आणि माझा दिवस सुरू व्हायचा. त्या माझ्यासाठी सकाळी उठून गरम पाण्याचे विसावे करायच्या, ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळी काळजी घ्यायच्या. माझे कपडे व्यवस्थित इस्त्री करून ठेवणं, माझ्या आवडीनिवडी जपणं, हे जणू त्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं होतं. ऑफिसमधून मला कधी उशीर झाला की बाल्कनीत किंवा दारापाशी काळजीने वाट पाहत उभ्या असायच्या. मला सासूमध्ये आई दिसायला हवी होती आणि सुरुवातीला दिसतही होती, पण हळूहळू त्या काळजीत एक वेगळा जिव्हाळा, एक वेगळीच ओढ निर्माण होऊ लागली होती. एक दिवस मला ऑफिसमध्ये असताना अचानक खूप ताप आला. मला नीट उभं राहता येत नव्हतं. मी कसाबसा टॅक्सी करून घरी आलो. दाराची बेल वाजली. शालिनीजींनी दार उघडलं आणि माझी अवस्था पाहून त्या घाबरल्या. त्यांनी तातडीने मला धरून आत आणलं आणि बेडवर झोपवलं. आता त्या रात्री मी प्रचंड थंडी वाजून ताप भरला होता. शालिनीजी रात्रभर माझ्या उशाशी बसून होत्या. त्या स्वतःच्या हाताने माझ्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होत्या. अर्धवट ग्लानीत मी पाहत होतो. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी अथांग काळजी आणि प्रेम होतं. त्यांनी कधीतरी माझा हात आपल्या हातात, दोन्ही हातात घेतला आणि माझ्या कपाळावर माझे हात फिरवला. तो स्पर्श फक्त सासूचा किंवा आईचा नव्हता. त्या स्पर्शात एक स्त्री म्हणून असलेली अनामिक ओढ होती आणि समर्पण होतं. मलाही त्या उबदार स्पर्शाने एक वेगळी शांतता मिळाली. त्यानंतर काही दिवसांनी एक दिवस रात्री माझ्या ऑफिसमधून येताना खूप मुसळधार पाऊस पडत होता. मुंबईच्या त्या पावसात मी पूर्णपणे भिजलो होतो. घरात आलो, वीज गेलेली होती. संपूर्ण घर अंधारात बुडालं होतं. मी मोबाईलच्या टॉर्चमध्ये हॉलमध्ये आलो. तिथे शालिनीजीचा हात एका मेणबत्ती पकडली होती. त्या मेणबत्तीच्या अंधुक पिवळसर आणि थरथरत्या प्रकाशात शालिनीजीचं रूप काहीतरी वेगळं खोलून दिसत होतं. त्यांनी साधीसुधी साडी नेसली होती, पण त्या प्रकाशात त्यांचं सौंदर्य अधिकच उठून दिसत होतं.
त्यांच्या ओल्या केसांची बट त्यांच्या गालावर रेंगाळत होती. किती भिजायलास अद्वैत, थांब, आधी अंग पुसून घे, नाहीतर पुन्हा आजारी पडशील, त्या अत्यंत काळजीने म्हणाल्या आणि धावत जाऊन टॉवेल घेऊन आल्या. त्या माझ्या अगदी जवळ आल्या आणि त्यांनी टॉवेल माझे केस पुसायला सुरुवात केली. त्यावेळी माझ्या अंगात इतक्या जवळ होत्या की मला त्यांच्या श्वासाची उष्णता चेहऱ्यावर जाणवत होती. त्यांच्या अंगातून येणारा तो मोगऱ्याचा आणि पावसाचा मिश्र सुवास माझ्या मनाला भुरळ घालत होता. केस पुसता पुसता अचानक त्यांचे हात खांद्यावर स्थिरावला. आमच्या नजरात एकमेकांना भिडल्या. त्या मेणबत्तीच्या प्रकाशात आमचे डोळे एकमेकात गुंतले. त्या नजरेत अथांग दुःख होतं, एकटेपणा होता, आणखी काहीतरी वेगळंच होतं जे आम्ही दोघांनी आतून अस्वस्थ करत होतं. आम्ही दोघेही कितीतरी वेळ तसाच उभं होतो, स्तब्ध, निशब्द, नात्याच्या एका अशा वळणावर जिथून पुढे जाण्याचा रस्ता धुसूर होता. त्या पावसाळ्याच्या रात्रीनंतर आमच्यातील शांतता अधिक घट्ट झाली, पण शांतता आता शांत नव्हती, ती खूप बोलकी झाली होती. आम्ही एकमेकाकडे थेट बघणं टाळू लागलो होतो. जेवताना आमच्या नजरा एकत्र झाल्या तर आम्ही लगेच नजरा खाली झुकवायचो, पण तरीही आमचं लक्ष एकमेकांच्या हालचालीवर असायचं. मी ऑफिसमध्ये असताना माझं कामात लक्ष लागायचं नाही. मला सतत शालिनीजीचा तो मेणबत्तीच्या प्रकाशातला चेहरा, त्यांचा तो स्पर्श आठवायचा. लोक म्हणतात ना, प्रेम वय बघत नाही, सीमा बघत नाही, पण समाज बघतो, समाजाचे नियम बघतात. मी स्वतःलाच रोज रात्री अंतरावर पडून विचारायचो, मला शालिनीजीबद्दल नक्की काय वाटतं होतं? आदर, कृतज्ञता की एक स्त्री म्हणून आकर्षण? त्या 50च्या आसपास वय असलेल्या माझ्या सासूबाई होत्या, माझ्या मृत पत्नीची आई. हा विचार मनात आला की माझ्या अंगावर काटा यायचा, पण दुसऱ्या क्षणी त्यांचं ते देखणं रूप, त्यांची ती काळजी माझ्या मनावर ताबा मिळवायची. शालिनीजीच्या वागण्यात खूप बदल झाला होता. त्या आता पूर्वीसारख्या साध्या सुध्या साड्या नेसून थोड्या छान रंगीबिरंगी साड्या नेसू लागल्या होत्या. घरात वावरताना त्यांच्या पैजणाचा आवाज आता मला एक वेगळीच साथ घालत होता. त्यांच्या हाताचा स्पर्श आता फक्त सांत्वन राहिला नव्हता, त्यात एक अनामिक ओढ जाणवू लागली होती. एकदा रविवारचा दिवस होता. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. आम्ही दोघे हॉलमध्ये सोफ्यावर बसून तन्वीचा जुना फोटो अल्बम पाहत होतो. तन्वीच्या लहानपणीचे फोटो, तिचे लग्नाचे फोटो पाहत असताना शालिनीजीचे डोळे पाणावले. त्यांच्या गालावरून एक अश्रू टपकला. अद्वैत, तन्वी गेली आणि माझ्या जगण्याचा अर्थ संपला होता. मला वाटलं होतं की आता या जगात एकटी जगू शकणार नाही, पण तू मला घरात आणलंस, माझी काळजी घेतलीस, मला तू पुन्हा जगायला शिकवलंस. शालिनीजी अत्यंत भावनिक होऊन कातर आवाजात म्हणाल्या. त्यांनी रडताना नकळत आपले मऊ आणि उबदार हात माझ्या हातावर ठेवला. तो स्पर्श होताच माझ्या शरीरात एक विजेची लहर धावून गेली. त्यांचा हात इतका कोमल होता की मला सोडावासा वाटला नाही. उलट मी माझा दुसरा हातही त्यांच्या हातावर ठेवला आणि अधिक घट्ट पकडला. मीही तुझ्याशिवाय जगू शकलो नसतो शालिनीजी. तन्वी गेल्यानंतर तुम्हीच मला सावरलाय. आता तुम्हीच माझं जग आहात. माझ्या तोंडातून शब्दाच्या भावनिक भरात उद्गार बाहेर पडले. त्यांनी आपले पाणावलेले डोळे काजळ घातलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे वळवले. त्या क्षणी आमच्यातले सासू जावयाचं नातं कुठेतरी पूर्णपणे विरघळून गेलं होतं. आम्ही दोघं सासू आणि जावई उरलोच नव्हतो. आम्ही फक्त दोन एकाकी जीव होतो, जे या जगाच्या पाशू एकटेपणाला कंटाळले होते आणि एकमेकाच्या मिठीत विसावू पाहत होते. शालिनीजी हळूहळू माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. त्यांच्या केसामध्ये सुगंध माझ्या नाकात भरला आणि मी माझा हात त्यांच्या पाठीवर फिरवला. त्या क्षणी मला जाणीव झाली की आम्ही एका अत्यंत धोकादायक निसरड्या वळणावर उभे आहोत. हे चुकीचं होतं, समाजाच्या नजरेत घोर पाप होतं, पण त्या क्षणी ते आम्हा दोघांनाही प्रचंड सुखकर वाटत होतं. आता आमच्यातले संवाद कमी आणि स्पर्श जास्त बोलू लागले होते. ऑफिसमधून घरी येताना मी मुद्दाम त्यांच्यासाठी मोगऱ्याचा गजरा घेऊन यायचो. त्या गजरा अत्यंत प्रेमाने केसात माळायच्या आणि लाजून माझ्यासाठी माझे आवडते पदार्थ बनवायच्या. आम्ही एकत्र बसून TV पाहायचो तेव्हा आमच्या खांदे एकमेकांना स्पर्श करायचे आणि आम्ही दोघे
तो स्पर्श अनुभवून तसंच बसायचो. पण हे सगळं फार काळ लपून राहू शकत नव्हतं. शेजाऱ्यांचे आणि आमच्या नातेवाईकांचे आता आमच्यावर एकत्र राहण्यास शंका येऊ लागली होती. घराबाहेर पडल्यावर लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. सोसायटीमध्ये स्त्रिया शालिनीजीला पाहून कुजबुज करायच्या. मुलगी वारली तर सासू जावयाच्या घरात ठाण मांडून बसली, काहीतरी काळं बेरं नक्कीच आहे, असले शब्द माझ्या कानावर पडले. आमच्या नात्याभोवती संशयाचे एका मोठ्या वादळाचं जाळं विणलं जाऊ लागलं होतं. नातेवाईकाच्या टोमण्यांनी आणि शेजाऱ्यांच्या कुजबुजीने आता सर्व सीमा ओलांडल्या होत्या. माझी मोठी मावशी, जी स्वभावाने अत्यंत कडक आणि कर्मठ होती, ती एक दिवस कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक माझ्या फ्लॅटवर आली. दुपारची वेळ होती. मी ऑफिसमधून लवकर आलो होतो कारण माझी तब्येत बरी नव्हती. शालिनीजी खोलीत माझ्या औषध देत होत्या. मावशी घरात पाऊल ठेवलं आणि तिने शालिनीजीच्या माझ्या बेड शेजारी बसून माझ्या हातात हात घेतलेलं पाहिलं. शालिनीजीच्या केसात मोगऱ्याचा गजरा होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली होती. मावशीचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तिने तिथेच मोठ्याने ओरडा सुरुवात केली, अद्वैत, हे काय चाललंय घरात? मला लोकांनी सांगितलं तेव्हा माझा विश्वास बसला नव्हता, पण आज मी माझ्या डोळ्यांनी पाहते. ती तुझ्या मृत पत्नीची आई आहे, सासू आहे तुझी ती. तिचं वय काय, तुझं वय काय, समाज काय म्हणतो याचं काही भान आहे का तुला? लोक थुकतात तुमच्या या निर्लज्ज नात्यावर. मावशी संपूर्ण घर डोक्यावर घेतलं. शालिनीजी मावशीचे ते धारदार शब्द ऐकून थरथर कापायला लागल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या काही न बोलता पदराने तोंड झाकून आतल्या खोलीत निघून गेल्या आणि त्यांनी दार लावून घेतलं. मावशी, गप्प बस, तुला काहीच माहीत नाही. आम्ही एकमेकांना फक्त आधार दिलाय. मी ओरडलो, आधार? आणखीन काही? शहाणा हो अद्वैत, हे नातं तुला नरकात घेऊन जाईल. असं म्हणून मावशी रागाने पाय आपटत निघून. त्या रात्री घरातलं वातावरण प्रचंड तणावाचं झालं होतं. मावशीचे जे शब्द माझ्या कानात शिसासारखे टोचत होते. समाज काय म्हणेल, लोक थुंकत आहेत, या विचारांनी माझं डोकं फाटत होतं. मी स्वतःवरचा ताबा गमावला. मी कधीही न पिणारा माणूस, पण त्या रात्री मी दारूची बाटली काढली आणि एकामागून एक पॅक रिचवले. दारूच्या नशेत माझ्या मनातील सुप्त भावना, वासना आणि राग एकत्र आले. मी जड पावलांनी शालिनीजीच्या खोलीकडे गेलो. खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. शालिनीजी पलंगावर बसून तन्वीचा फोटो पाहून ढसढस रडत होत्या. मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात मी खोलीत गेलो. माझी नशा आणि माझं त्यांच्याबद्दल आकर्षण शिगेला पोचलं होतं. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यातली नशा आणि आक्रमकता पाहून त्या घाबरल्या. अद्वैत, तू प्यायला आहेस, जा तुझ्या खोलीत जा, त्या थरथरत्या आवाजात म्हणाला. पण मी ऐकण्याच्या पलीकडे गेलो होतो. मी पुढे गेलो आणि त्यांनी थेट मिठीत ओढलं. त्यांनी मला दूर लोटण्याचा प्रयत्न केला, पण माझी पकड घट्ट होती. मला नाही परवा समाजाची, ना कोण समाज जो माझ्या दुःखात पाहायला आला नाही तो. शालिनी, आय लव्ह यू, मला तुझ्यासोबत राहायचंय. मी माझ्या आयुष्यातील पहिल्यांदा शालिनी म्हणून हाक मारली होती. माझा हात त्यांच्या पाठीवर फिरत होता. शालिनीजींची अधिक तीव्र विरोध केला आणि नाही अद्वैत, सोड मला, हे चुकीचं आहे. मी तुझ्या आईसारखी आहे, मी तन्वीची आई आहे. पण त्यांच्या आवाजातला तो विरोध हळूहळू मऊ पडू लागला. त्यांच्या मनातील एकाकीपणा माझ्याबद्दल सुप्त भावनेने क्षणभर त्यांच्यावर ताबा मिळवला. त्यांनी आपले डोळे बंद केले आणि मला घट्ट बिलगून घेतले. आम्ही दोघेही भावनांच्या आवर्तनात आणि आकर्षणात अशा एका प्रवाहात वाहून गेलो होतो की जिथे योग्य आणि अयोग्य यातील रेषा पूर्णपणे पुसट होत चालली होती. घराचे दिवे मालवले होते आणि दोन जीव एकमेकांच्या श्वासात मिठीत गुंतले होते. वादळ आपल्या सर्वोच्च बिंदूवर होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याचा पहिला किरण खिडकीतून खोलीत आला तेव्हा तो थेट माझ्या डोळ्यावर पडला. रात्रीच्या दारू आणि भावनाची धुंदी आता पूर्णपणे उतरली होती. माझं डोकं जड झालं होतं. मी डोळे उघडले आणि पाहिलं, शालिनीजी माझ्या शेजारी पलंगावर गुडघ्यात डोकं घालून बसून होत्या. त्यांचे केस विस्कटलेले होते आणि त्यांच्या डोळ्यात अथांग दुःख, ग्लानी आणि प्रचंड पश्चाताप दिसत होता. त्या भीतीवर टाकलेल्या तन्वीच्या हसऱ्या फोटोकडे पाहत होत्या. त्या फोटोतले तन्वीचे डोळे जणू आम्हाला दोघांना विचारत होते, तुम्ही हे काय केलं? मी उठून बसलो. मला रात्रीच्या माझ्या वागण्याचा प्रचंड लाज वाटू लागली. मी शालिनीजीकडे पाहिलं. त्यांनी हळूच
आपले डोळे माझ्याकडे वळवले. त्यांच्या डोळ्यात आता कोणतीही वासना किंवा आकर्षण नव्हते. तिथे फक्त शून्यता होती. त्या अत्यंत शांत गंभीर पण खंबीर आवाजात म्हणाल्या, अद्वैत, रात्री जे घडलं किंवा जे घडणार होतं तो आपल्या दोघांमधील एकाकीपणाचा, दुःखाचा आणि अत्यंत कमकुवतेचा क्षण होता. आपण प्रेमाच्या आणि आदराच्या नावाखाली तन्वीच्या पवित्र स्मृतीला, आपण आपल्या सासू जावयाच्या पवित्र नात्याला कलंकित करत आहोत. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या डोक्यावर जणू बर्फच पाणी पडलं. दारूची नशा उतरल्यावर मला जाणीव झाली की मी किती मोठ्या घोडचुकीच्या वळणावरून उभा होतो. क्षणिक आकर्षणासाठी मी माझ्या मृत पत्नीच्या, आईच्या आणि माझ्या स्वतःच्या चारित्र्याचा बळी देणार होतो. प्रेम आणि शारीरिक आकर्षण यातील फरक मला आता त्या क्षणी समजला. आम्ही दोघे एकमेकांच्या दुःखात सहारा बनलो होतो हे खरं आहे, पण त्या आधाराला चुकीचं नाव देणं वासनेच्या बाजारात उभं करत होतं. मला माफ करा, मला माफ करा आई. माझ्या तोंडून शालिनीजी ऐवजी अचानक अंतरात्म्यातून आई या शब्दाचे बाहेर पडला. तो शब्द ऐकता शालिनीजीच्या शरीरात जणू एक नवीन चैतन्य आलं. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. पण ते दुःख नव्हतं, तर त्या नात्यातून मिळालेले योग्य दिशा पाहून आपलं समाधान होतं. त्यांनी पुढे सरकून माझ्या डोक्यावर हात ठेवला. अरे, तू अजून तरुण आहेस. तुझं पूर्ण आयुष्य पडलं आहे. माझ्या एकाकीपणाला दूर करण्यासाठी, मी माझ्या ढळत्या वयाचा आसरा शोधण्यासाठी मी तुझ्या आयुष्याची होळी होऊ देणार नाही. समाजाच्या नजरेत नाही तर स्वतःच्या नजरेत पडेल असं आयुष्य मला नाही जगायचं. आपण माणूस आहोत. प्राण्यासारखं भावनाच्या भरात वाहून जाणं आपल्याला शोभत नाही. त्या दिवशी आम्ही मोठा खंबीर निर्णय घेतला. आम्ही आमच्यातील त्या भावनिक गुंतागुंतीला आणि सुप्त आकर्षणाला कायमचा पूर्णविराम दिला. शालिनीजीची स्वतःचा पुढाकार घेतला. त्यांनी माझ्यासाठी त्यांच्याच ओळखीतली एक अत्यंत चांगली, सुशिक्षित आणि समजूतदार मुलगी शिल्पा हिचा निवड केली. मी शिल्पाला भेटलो. तिला माझ्या भूतकाळाबद्दल आणि शालिनीजीबद्दल सगळं खरं सांगितलं. शिल्पा इतकी समजूतदार होती की तिने माझ्या भावनांच्या, प्रामाणिकपणाचा आणि शालिनीजीच्या त्यागाचा आदर केला. आणि काही महिन्यातच माझा आणि शिल्पाचा विवाह झाला. लग्नाच्या मांडवात जेव्हा माझ्यावर शिल्पाच्या अक्षता पडत होत्या तेव्हा शालिनीजी आमच्या मागे उभ्या होत्या. त्यांनी पुढे येऊन माझ्या आणि शिल्पाच्या पाठीवर हात ठेवला आणि आम्हा दोघांना मनापासून आशीर्वाद दिला. त्यांच्या डोळ्यात आता एक वेगळाच अभिमान होता. शालिनीजीच्या घरात सासू म्हणून किंवा संशयास्पद नात्यात अडकलेली स्त्री म्हणून नाही, तर माझ्या आईच्या सर्वोच्च स्थानावर आहेत. आमचं नातं एका चुकीच्या निसरड्या मार्गावर भरकटत चाललं होतं. ते केवळ एका योग्य विचाराने, आत्मसंयमाने आणि नैतिक बळावर अत्यंत पवित्र, आदरयुक्त वळणावर येऊन थांबलं. लोकांनी जे चुकीचं समजलं होतं, ज्याची लोकांनी निंदा केली होती, ते आम्ही सुंदर, निखळ आणि पवित्र आई मुलाच्या नात्यामध्ये बदललं होतं. हाच माझ्या आयुष्यातील नैतिकतेचा सर्वात मोठा विजय होता. लग्नाचा तो सोहळा पार पडला आणि माझ्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू झालं. शिल्पा माझ्या घरात आली आणि ती केवळ माझी पत्नी म्हणून नाही, तर माझ्या घराचं सुखदुःख समजून घेणारी एक परिपक्व व्यक्ती म्हणून. सुरुवातीचे काही दिवस माझ्या मनात एक अनामिक भीती होती. भूतकाळातील त्या वादळाच्या सावली आमच्या वर्तमानात पडेल की काय अशी शंका मला सतावत होती. पण शिल्पाच्या समजूतदारपणाने माझ्या मनातील ती भीती हळूहळू दूर केली. शिल्पाने घरात आल्या आल्या सर्वात पहिलं काम कोणतं केलं असेल तर तिने शालिनीजींना आई म्हणून स्वीकारलं. तिने शालिनीजींना सासूबाई न म्हणता आई अशीच हाक मारली. जेव्हा शिल्पाच्या मुखातून तो शब्द उमटायचा तेव्हा आमच्या डोळ्यात एक वेगळं समाधान दिसायचं. सुरुवातीला समाजाचे टोमणे आणि शेजाऱ्याची कुजबूज पूर्णपणे थांबली नव्हती. आम्ही जेव्हा तिघे एकत्र बाहेर पडायचो तेव्हा काही जुने नातेवाईक अजूनही आमच्यातील संशयाच्या नजरेने पाहायचे. सोसायटीच्या आणि महिला शिल्पाचे टोमणे मारायला प्रयत्न करायच्या. बघूया आता नवीन सून आली ना, ही जुनी सासू या घरात किती दिवस टिकते ते. पण शिल्पा अशा गोष्टींना खंबीरपणे तोंड द्यायची. एक दिवस सोसायटीच्या एका कार्यक्रमात काही महिला शालिनीजीबद्दल असाच प्रश्न उपस्थित केला. तेव्हा शिल्पाने तिथे सर्वांसमोर स्पष्ट सांगितलं, शालिनीजी या केवळ माझ्या पतीच्या मृत पत्नीची आई नाहीत, तर त्या या घराचा आधार आहेत. माझ्या आईसारख्या आहेत त्या आणि
ज्या घरात आईचा आदर होत नाही ते घर राहत नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाची काळजी करू नका. शिल्पाने ते शब्द ऐकून पुन्हा कधी कुणी आमच्या पाठीमागे बोलायची हिंमत केली नाही. तो दिवस आमच्यासाठी एक मोठ्या विजयासारखा होता. दिवसेंदिवस आमचं आयुष्य एका सुंदर लयीत चाललं होतं. आई आता खूप खुश असायच्या. त्यांनी पुन्हा एक रंगीबिरंगी साड्या नेसणं सुरू केलं होतं. पण आता त्यांच्या वागण्यात कोणतीही अस्वस्थता नव्हती, तर एक हक्काचं आणि मनाने स्थान मिळालेला आनंद होता. त्या रोज सकाळी उठून आमच्यासाठी डबा बनवायच्या, शिल्पाशी तासनतास गप्पा मारायच्या. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर आम्ही तिघत्र एकत्र बसून चहा प्यायचो. आता आमचे स्पर्श आणि संवाद चोरटे नव्हते, तर ते उघड पवित्र कौटुंबिक होते. एक दिवस रात्री जेवताना आई अचानक म्हणाल्या, अद्वैत, शिल्पा, आता माझं हे घरातलं कर्तव्य पूर्ण झालं आहे असं मला वाटतं. तन्वी गेल्यानंतर मला जे दुःख होतं ते तुमच्या दोघांच्या प्रेमाने भरून निघालंय. आता मला वाटतं की माझ्या मुंबईच्या जुन्या घरी परत जावं. तिथे काही काम प्रलंबित आहे. आईचे हे शब्द ऐकून माझ्या हातातला ग्लास तिथेच थांबला. माझ्या डोळ्यासमोर तो भूतकाळ उभा राहिला. मी काही बोलणार इतक्यात शिल्पाने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आई, तुम्ही हे घर सोडून कुठेही जाणार नाही आहात. जर तन्वी असती तर तिने तुम्हाला या वयात असं एकटं सोडलं असतं का? अद्वैतनेही तुम्हाला एका अधिकाराने आणि कर्तव्याने इथं आणलं होतं. आता तो अधिकार माझाही आहे. तुम्ही आम्हाला सोडून गेलात तर आमचं घराचं घरपण पुन्हा हरवून जाईल. मी आईकडे पाहिलं आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर कृतज्ञतेचे होते. त्यांनी शिल्पाला जवळ घेतलं आणि म्हणाल्या, नाही ग बाळे, मी कुठेही जात नाही. मी फक्त तुमची परीक्षा पाहत होते. मला आज अभिमान वाटतोय की माझ्या अद्वैतच्या आयुष्यात तुझ्यासारखी मुलगी आली. त्या रात्री मला जाणवलं की मानवी भावना जेव्हा वासना आणि स्वार्थाच्या पलीकडे जाऊन कर्तव्य आणि आदराचा मार्ग निवडतात, तेव्हा त्या नात्याला देवघराचं पावित्र्य लाभतं. काही महिन्यानंतर आमच्या घरात आणखीन आनंदाची बातमी आली. शिल्पा गरोदर होती. हे ऐकल्यानंतर आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या लहान मुलासारख्या नाचू लागल्या. त्यांनी लगेच तन्वीचे फोटोकडे पाहून हात जोडले, जणू तन्वीला सांगत होत्या, बघ, तुझ्या अद्वैतचं घर पुन्हा एकदा हसू खेळू लागले. शिल्पाच्या गरोदरपणाच्या काळात आईने तिच्या पोटची मुलगीसारखी काळजी घेतली. काय खायचं, काय नाही, डॉक्टरने कधी जायचं, या सगळ्या जबाबदाऱ्या आईने स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. आणि तो सुवर्ण क्षण आला. शिल्पाने एका सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला. हॉस्पिटलमध्ये जेव्हा डॉक्टरांनी बाळाला माझ्या हातात दिलं, तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. मी धावतच आईकडे गेलो आणि ते बाळ कुशीत ठेवलं. बाळाला हातात घेताच आईंनी त्यांच्या कपाळावर मुका घेतला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. त्यांनी बाळाकडे पाहत म्हटलं, अद्वैत, बघ, आपली तन्वी परत आली. त्या क्षणी खोलीत प्रत्येकाचे डोळे पाणावले. आमच्या नात्याचा जो प्रवास एका भीषण अपघातातून, दुःखातून, एकाकीपणातून आणि एका चुकीच्या निसरड्या वळणावरून सुरू झाला होता, तो आज एका निरागस बाळाच्या रूपाने एक अत्यंत पवित्र आणि आनंदी वळणावर येऊन थांबला होता. आम्ही आमच्या मुलीचं नाव तन्वी ठेवण्याचा निर्णय घेतला. आज जेव्हा मी माझ्या घराकडे पाहतो, तेव्हा मला आरशात पाहताना स्वतःचा अभिमान वाटतो. आम्ही समाजाच्या नियमांना घाबरून नाही, तर स्वतःच्या आत्मसंयमाने आणि नैतिकतेच्या बळावर एका वादळाला शांत केलं होतं. शालिनीजी आज माझ्या घरात सासू म्हणून नाही, तर माझ्या आणि शिल्पाच्या आयुष्यातील मार्गदर्शक, माझ्या मुलीची आजी आणि या घराची खरी माऊली म्हणून सर्वांच्या स्थानावर विराजमान आहे.